मित्रांनो, गणेशोत्सवाला अजून सुमारे 2 महिने बाकी असले तरी पीओपी म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीचा मुद्दा आतापासून तापू लागला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचा आग्रह धरल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात पीओपी मूर्तीवर सरसकट बंदी घालू नये अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की यंदाच्या गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना परवानगी मिळणार का? जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केलं की पीओपी गणेश मूर्तींवर तातडीने सरसकट बंदी घालणं योग्य ठरणार नाही. सरकारने न्यायालयाला सांगितलं की गेल्या वर्षी जशी व्यवस्था होती तशीच यंदाही कायम ठेवावी. विशेषतः 6 फुटांपेक्षा मोठ्या पीओपी मूर्तींच्या विसर्जनाबाबत मागील वर्षाची पद्धत सुरू ठेवण्याची विनंती सरकारने केली आहे. मात्र यावर अंतिम निर्णय देण्याऐवजी उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 2 आठवड्यांवर ठेवली आहे. सुनावणी दरम्यान राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी न्यायालयाला सांगितलं की यंदा पीओपी मूर्तीच्या पुनर्वापरासाठी एक प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात येणार आहे. विसर्जनानंतर मोठ्या पीओपी मूर्ती गोळा करून त्यांच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि त्यातील साहित्याचा पुनर्वापर शक्य आहे का याच्या तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास केला जाणार आहे. सरकारने तांत्रिक समितीच्या अहवालाचाही आधार घेत पर्यावरणाचे रक्षण आणि मूर्तिकारांच्या अडचणी या दोन्ही बाबींचा समतोल राखण्याचा प्रयत्न असल्याचंच न्यायालयात सांगितलं आहे. यावेळी न्यायालयानेही महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. शाडू मातीच्या मूर्तीचा वापर अधिक का केला जाऊ शकत नाही असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर मूर्तिकारांच्या वतीने सांगण्यात आलं की मोठ्या आकाराच्या शाडू मातीच्या मूर्ती तयार करताना तडे जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अनेक मूर्तिकारांसाठी पीओपी हा पर्याय अधिक सोयीचा ठरतो. सध्या पीओपी मूर्तीवर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात नेमके कोणते नियम लागू होणार हे मुंबई उच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे गणेश भक्त, मूर्तिकार आणि सार्वजनिक गणेश मंडळांचं लक्ष आता न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे लागलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी असायला हवी की नाही? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.